शेतातील तण मारण्यासाठी आणि पीक जोमात येण्यासाठी शेतकरी पिकांवर तणनाशकांची फवारणी करत असतात। मात्र नाशिक जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आलाय। नाशकात कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकानं ते पीकच जाळलंय। नाशिकच्या देवळात हा सगळा प्रकार घडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पिकांचं चांगलं पोषण होण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे खतं, जीवामृत आणि तणाची वाढ झाली असेल तर तणनाशकाचा वापर करतात। मात्र नाशिकच्या देवळा जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यानं पिकामध्ये तण मारण्यासाठी तणनाशकाचा वापर केला, मात्र यामुळे कांदा जळाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमध्ये तणनाशकामुळे 3 तालुक्यातल्या तब्बल 150 एकरातला कांदा जळालाय, ज्यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कंपनीचे IPL कंपनीच्या ह्या क्लोगल औषधामुळे शेकडो एकर जो कांदा आहे तो नष्ट झालेला आहे। कालच कृषी मंत्री साहेबांनी कोकाटे साहेबांनी तिथं प्रत्यक्ष भेट दिली, तर तिथं त्यांनी शेतावर पाहणी केली, तर त्याच्यामध्ये त्यांना इथं ते आढळून आलंय। तारेवरची कसरत करत नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या मेशी इथल्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली। मात्र एका खासगी कंपनीचं तणनाशक शेतकऱ्यांनी फवारलं। हे तणनाशक खूप विषारी निघालं, त्यामुळे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीचं मोठं नुकसान झालं। अक्षरशः कांदे जळून खाक झाले, तर 50 एकर कांद्याचं क्षेत्र खराब झालंय। हे समजताच कृषी मंत्र्यांनी या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। ताबडतोब कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी झापलं। अशा शेतकऱ्यांना व्हिरबाय करा, त्यांची जे नुकसान झालं असेल ते पंचनामे करा आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जाब विचारलेला आहे की तुमच्या ह्या औषधामुळे असा प्रकार झाला आहे। कृषी मंत्र्यांनी तणनाशकाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्याचे आदेश दिले असून पंचनामे करून कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे सुद्धा आदेश दिले। मात्र या बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर कृषी विभाग कधी कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय, कारण कृषी विभाग या कंपन्यांवर कारवाई करण्यास जेवढी टाळाटाळ करेल तेवढं शेतकऱ्यांचं नुकसान जास्त होणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।